अरे बेटी, तुझ्या भांड्यातली भाजी संपली आहे, तू का बोलली नाहीस? मी तुझ्यासाठी अजून भाजी देते, असे म्हणत रमादेवीने भांड्यात उरलेली सर्व भाजी आपल्या मुलीच्या ताटात दिली. मुलगीही मोबाईल बघत भाजी खाऊ लागली आणि पोट भरल्यावर ती उभी राहिली. घरची सून तिच्या ताटातल्या उरलेल्या भाजीकडे टक लावून बघत होती. तिच्या डोळ्यात ओलावा तरळू लागला. तिच्या सासूबाईंनी मुद्दाम तिच्या नणंदेच्या ताटात तिच्या वाट्याची भाजी दिली होती आणि सुनेने भाजी कमी खावी म्हणून तिने मुलीला जास्त भाजी वाढली होती. माहीत नाही की रमाजींची कसली विचारसरणी होती. तिची सून पोटभर जेवत नाही आणि कधी तिच्या सुनेच्या वाट्याचे डाळ भाजी तिच्या मुलाला तर कधी मुलीला देते हे तिला दिसत नव्हते. अन्न शिळे झाले की ते उचलून डस्टबिनमध्ये टाकायची. अशा प्रकारे जेव्हा सियासाठी अन्न शिल्लक राहायचे नाही तेव्हा रमाजीला खूप आनंद व्हायचा. तिला तिचा मुलगा कबीरचे नाते तिच्या चुलत भावाच्या मेहुणीच्या मुलीशी जोडायचे होते. पण त्याच्या वडिलांना कबीरसाठी सिया आवडली. कबीरने स्वतःसाठी सियाचीही निवड केली होती. आपल्या निवडीला कोणी महत्त्व न दिल्याने रमाजी खूप संतापल्या. म्हणून तिला तिची सून फारशी आवडली नाही आणि तिला प्रत्येक गोष्टीत त्रास देण्याचा प्रयत्न केला. ती खूप चविष्ट जेवण बनवायची, त्यामुळे सुरुवातीपासूनच तिने किचनची सर्व जबाबदारी सुनेच्या खांद्यावर टाकली आणि ती स्वतः दिवसभर तिच्या मैत्रिणींसोबत फोनवर बोलायची. ती नातेवाईकांच्या घरी जायची, इकडे तिकडे भटकायची, पण जेवणाच्या वेळी नेहमी घरीच हजर असायची आणि जे काही चांगलं शिजलं असेल ते तिच्या मुलामुलींच्या ताटात टाकायची. आता कबीर दिवसभर ऑफिसमध्ये असायचा, त्यामुळे बायकोसोबत काय चाललंय ते त्याला दिसत नव्हतं. सियाचे सासरे आणि कबीर घरात असताना काही गोष्टी करत नव्हत्या, पण त्या दोघांच्या पाठीमागे तिची युक्ती खेळायला ती मागे हटली नाही. ती तिच्या सुनेच्या पश्चात असली तरी तिच्या प्रत्येक कामात दोष आढळणे सरास होते. पण सिया या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असे. पण जेव्हा तिच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आला तेव्हा तिला ते सहन होत नव्हते, कारण तरीही लहानपणापासून तिला खाण्यापिण्याची खूप आवड होती आणि तिला भूकही सहन होत नव्हती. मात्र येथे सासरच्या घरी आल्यानंतर तिला योग्य जेवण मिळाले नाही. रात्री घरातील सर्व सदस्य एकत्र असताना सर्व व्यवस्थित पार पडायचं, पण तरीही तिने रात्री हलके जेवण खाल्ले, त्यामुळे फारसा फरक पडला नाही. तिचा नवरा आणि सासरे ऑफिसमध्ये असताना नाश्ता आणि जेवण करताना खरी समस्या होती. रमाजी आपल्या लहान मुलीला घेऊन जेवायला बसायच्या आणि अन्नाची नासाडी करायच्या. सियाच्या लग्नाला 1 महिना झाला होता आणि सिया रोज बघत होती की तिची सासू मुद्दाम आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न टाकते आणि खराब झालेले अन्न डस्टबिनमध्ये फेकून देते. सियाला रोज अर्धवट पोटाने राहावे लागत असे. कधी कधी फक्त कोरडी भाकरी मिळायची, तर कधी थोडा भात, भाजीचा रस आणि 3-4 चमचे डाळ मिळायची. एकतर इतकं काम उरकूनही तिच्या शरीरात एवढी ताकद उरली नाही की ती स्वतःसाठी काहीतरी बनवेल, आणि त्यापेक्षा तिच्या सासूने तिच्यावर बारीक नजर ठेवली आणि बाकी स्वतःसाठी तिने कधी काही बनवण्याचा प्रयत्न केला तर ती तिथे असताना सासू म्हणायची की आमच्या घरात सुनेसाठी जेवण बनवले जात नाही, तू एकाच वेळी अन्न नीट का शिजवू शकत नाही. सियाला आश्चर्य वाटले की इतके अन्न डस्टबिनमध्ये जात आहे, पण माझ्या ताटात काय येत नाही. आता ती किती दिवस गप्प बसणार. हळूहळू तिनेही सासूबाईंसमोर हिंमत दाखवायला सुरुवात केली. एके दिवशी ती म्हणाली की आई, तू तुझ्या मुलांना इतकं जेवण देतेस, त्यांना इतकं खायलाही जमत नाही. दररोज अन्नाची नासाडी होते आणि उरलेले अन्न तू गोळा करून डस्टबिनमध्ये टाकतेस, तेव्हा मला जेवण कमी मिळते. तेव्हा रमाजी रागाने म्हणाल्या, तू माझ्या मुलामुलींच्या जेवणावर लक्ष ठेवत आहेस? लक्षात ठेव, हे घर माझं आहे. तू उपाशी राहिली तरी चालेल, पण माझी मुले उपाशी राहू नयेत. सिया पण रागाने म्हणाली, हो मम्मी, जेवण डस्टबिनमध्ये गेले तरी चालेल, पण सुनेच्या ताटात जाऊ नये हे तुमचं तत्त्व मला चांगलेच समजले आहे. रमाजी रागाने म्हणाल्या, हे बघ, घरच्या सुनेने तिची जीभ एवढी वापरू नये. तू शांतपणे स्वतःचं काम कर. तू या घराची सून आहेस. आम्ही तुला या घरची सगळी कामं सांभाळायला आणली आहे, तुझा मूर्खपणा ऐकण्यासाठी नाही. असे म्हणत ती तिच्या खोलीत गेली. तेव्हा सियालाही वाटले की आता तिला स्वतःचा विचार करावा लागेल, कारण इतके दिवस अर्धवट अन्न खाल्ल्यानंतर तिला अशक्तपणा जाणवू लागला होता. ती तिच्या कामात खूप व्यग्र होती, पण जेवताना कोणी तिचा विचार केला नाही. त्यामुळे आता स्वतःचाच विचार करायचा असा निर्धारही तिने केला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी ती जेवायला बसली तेव्हा तिच्या ताटात 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ, पुरेसा भात आणि गुलाबजाम होते. ती जेवायला लागली तेव्हा रमाजी तिथून निघून गेल्या. तेव्हा आपल्या सुनेच्या ताटातले सगळे पदार्थ पाहून तिला धक्काच बसला. ती आश्चर्याने म्हणाली, सुनबाई, एवढं जेवण कुठून आणलं? जेवण जवळपास संपले होते. तोंडात अन्नाचा तुकडा टाकत ती म्हणाली, मम्मी, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. आता मला कधीच कमी खायला लागणार नाही. रमाजी रागाने ओरडल्या आणि म्हणाल्या,
याचा अर्थ तू अन्न चोरले का? सिया खूप आरामात म्हणाली, आई तू स्वतः म्हणायचीस की लग्नानंतर हे घर आता तुझं आहे, या घराची सगळी जबाबदारी तुझी आहे. पण हे माझं घर आहे, त्यामुळे माझ्याच घरात माझ्यासाठी अन्न बाहेर काढणे ही काही चोरीची गोष्ट नाही. आणि अशा छोट्या गोष्टींसाठी तुम्ही पुन्हा मला चोर म्हटले तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात हे मी विसरेन. जर मी अन्न शिजवते तर मला पोटभर जेवण्याचा अधिकार नाही का? तुमच्या सुनेला पोटभर जेवण देण्याची तुमची क्षमता नव्हती तर तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न का केले? इतकं धान्य भाजीपाला डस्टबिनमध्ये जातो, पण तुम्हाला असं वाटतं की घरातल्या सुना उपाशी राहाव्यात. आणि असं असलं तरी माझ्या नवऱ्यालाही रेशनसाठी पैसा द्यावा लागतो. त्या अर्थाने मलाही पुरेसे अन्न मिळावे. आणि जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या नाही तर मी कोणाला जेवण बनवणार नाही आणि जेवण देणार नाही. पूर्वीप्रमाणे तुम्ही लोक स्वतःचे जेवण बनवा. मी माझ्या पतीसोबत वेगळे होईन आणि मी फक्त माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्यासाठी अन्न शिजवीन आणि पोटभर जेवण करीन. आपल्या सुनेने जे सांगितले ते ऐकून रमाजीला आश्चर्य वाटले. आपली साधी सून इतकं कुटील रूप धारण करू शकते याचा विचारही त्यांनी केला नव्हता. ती विचार करू लागली की जर सून खरंच घराबाहेर गेली, स्वतःला घरापासून वेगळं केलं तर तिला पुन्हा घरची सगळी कामं करावी लागतील. कारण तिची मुलगी घरच्या कामात मदत करत नव्हती आणि लहान मुलाला घरची जबाबदारी नव्हती. त्यामुळे ती घाबरली आणि काहीही न बोलता शांतपणे निघून गेली. त्या दिवसापासून सिया जेव्हा जेव्हा जेवण बनवायची तेव्हा ती स्वतःसाठी वेगळे जेवण काढायची, जेणेकरून तिची सासू सोबतच्या अन्नाची नासाडी करू शकणार नाही. अशा प्रकारे अन्नाची नासाडीही थांबली आणि सियालाही पुरेसे अन्न मिळू लागले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.